नमस्कार मंडळी, कसे आहात? सो मी आहे अमेरिकेमध्ये, इंडियातून आलेली आहे. सो हे बघा, मला तर हे दोन असे गोरिलाज दिसले होते. आम्ही आलो होतो एका झूमध्ये आणि हे दोघं तर असे भांडत होते का मला चावत होते, बापरे. मग आम्ही घुसलो एक टनलमध्ये. ॲक्च्युली मी तुम्हाला छोटाच रिव्ह्यू देत आहे, कारण आहे ना, कारण म्हणजे जास्त छोटाच एक शॉट आहे. सो मी तुम्हाला काइंड ऑफ मिनी व्लॉग आहे हा. सो मी छोटे छोटे क्लिप्स दाखवणार आहे तुम्हाला. मी तुम्हाला जास्त काही नाही दाखवू शकत. आय डोंट नो. हां. सो मला इथे काही माकडं दिसले होते, म्हणजे माझी बहीण, माझे भाव आणि माहिती नाही याला काय म्हणता, हे पण एक दिसलं होतं. आणि इथे खूप सारे त्याचे भाऊ बहिणी पण होते. इकडे वेगवेगळ्या प्रकारचे मांजरं पण होते. आणि एक गोल्डन लॉयन होता. अच्छा, मंकीचे पण हे असतात. आणि इथं पण सिक्का टाकून ते विष मागणारे. मला नव्हतं माहिती का अमेरिकेमध्ये पण ही आपल्यासारखी प्रथा असते. मग थोडं पुढं चालून दिसलं हिप्पोपोटॅमस. तुम्हाला तसं दिसत नसेल इथून, पण तिथे आहे ॲक्च्युली. मजाक नाही करते. थंडी एवढी वाजत होती की कॅमेरा हालत होता, कारण हात तर सतत होता. मग आम्ही घुसलो एका ॲक्वेरियममध्ये. त्या ॲक्वेरियममध्ये दरवाजा तर आपोआप उघडायचा ना, खूप मजा यायची. खूप प्रकारचे ॲनिमल्स होते तिथे. मला खूप मजा येत होती. वाव. आणि ह्या झूला तुम्ही नक्की विजिट करा. साऊथ कॅरोलायनामध्ये आहे, लेक्झिंग्टनमध्ये. आणि इथे ना वेगळ्या प्रकारचे साप होते. आणि एक ना अजगरसारखा होता, खूप मोठा होता तो. इतका स्कॅरी होता की बास, काही हालतच नव्हतं. त्याच्या डोळ्यावर मुंगी गेली तरी पण नव्हतं हालत. आणि थोडी इन्फॉर्मेशन वाचून काढलं. ते बघा, तिथे एक ब्लू कलरच्या सापाचं तोंड आहे, तुम्हाला दिसत असेल नीट बघितलं तर. तिथे खूप मोठे फिशेस पण होत्या. माझ्या बहिणीला तर ती तर खूप एन्जॉय करत होती. मी पण खूप एन्जॉय करत होती. खूप मोठा इथे माझा पण होता. आणि एक अजगर पण होता इथे, म्हणजे वेगळ्या टाईपचा अजगर होता इथे. खूप सापामध्ये इतके प्रकार, ते साप बघून बघून मी बोर झाली होती खरं. आणि फिश तर होतेच, काही साप होते आणि पोपट होते काही. तर ते पोपट माहिती आहे का, इतके गागत होते, इतके ओरडत होते की बस. आणि काही वेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स, टॉटॉईज आणि एक मोठी चिपकली. माहिती नाही याला काय म्हणतात, असंच म्हणून टाकलं, काही पण मोठी चिपकली. खरंच. आणि तिथे खूप सारे होते. हां, किंग कोब्रा पण होता. हा दिसतंय का तुम्हाला? दिसलंच असणार. इतकं डेंजरस होतं ना की बस. तर तुम्हाला ना मी नक्की सांगते, हे विजिट केल्याशिवाय जर तुम्ही अमेरिकेत येणार ना तर जाऊ नका. कारण हा किंग कोब्रा तर इतका डेंजरस होता की बस. याची इन्फॉर्मेशन वाचली आणि ते म्हणलं की किंग कोब्रा तोच आमचा इंटरनॅशनल आहे. जस्ट. आणि एक मोठा फिश होता इथे. त्याचे डेकोरेशन तर असे वाटायचं जसं त्याला पेंटच केलेले वेगवेगळे फिश. आणि ते बघा, तो सगळ्यात मोठा मासा होता मागं, आणि त्याला ना बिचारायला लागलं होतं. आणि इथे काही जेली फिशेस पण होते, वेगवेगळ्या प्रकारचे फिशेस. तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.